आपण काय करतो, चहा फेकून तुपाच्या बरणीत माशी पडली, आपण काय करतो, माशी फेकून देतो, हळूच चमचा घेतो, बराबर माशीचा भाग काढतो आणि फेकून, आणि घरात कोणाला सांगत तुपाचं मूल्य आहे, बरोबर आहे. या एका बरणीचं मूल्य कदाचित 2000 रुपये तुपाची किंमत असेल. त्यामुळे काय करतो आपण, तूप वाचवतो. जर मूल्य असेल, ओके, त्याच्यामध्ये सकसता असेल तर आपण ती गोष्ट सांभाळतो, ती गोष्ट जपतो. आम्ही राईट. तसं आपल्याला आपण छानपैकी जपलं पाहिजे. समजा तुमच्याकडे 20 रुपयाची तांब्याची अंगठी आहे, इथं आल्या कळलं की ती हरवली, काय कराल तुम्ही, हरवू शकते, एवढं काय. 2000 रुपयांची चांदीची अंगठी आहे, 2000 रुपयांची चांदीची अंगठी आहे, इथं आल्यावर कळलं की हरवली, ती थोडस दुःख वाटेल. जर तुमच्याकडे 10 लाख रुपयांची हिऱ्याची अंगठी आहे आणि इथं आल्यावरती कळलं की ती हरवली, जिथं जिथं आलो आपण तिथं तिथं बघू. आता पाऊस पडलाय, खड्डा जरी पडला असता तिथं आपण आलो असतो तर त्याच्यामध्ये अंगठी आहे का आपण का, कारण हिऱ्याला मूल्य आहे. आपल्याला कोणती अंगठी व्हायला आवडेल, हिऱ्याची. आणि सहसा हिरा लवकर बनत नाही. बेसिक रूप असतो कोळसा, कोळशावरती प्रचंड दाब येतो, प्रचंड दाब आणि प्रचंड उष्णता, त्याच्या नंतर तो हिरा त्याचं रूपांतरण होतं. कुछ किए बेगर जय जयकार, कोशिश करने वालों की कभी, नन्ही चिंटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास लोगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न करता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं. डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है, डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हात लौट आता है. जेव्हा गोताखोर आतमध्ये जातो खोल समुद्रामध्ये, तेव्हा प्रत्येक वेळा त्याच्या हाताला लागतो असं काही नाही. जा जाकर खाली हाथ लौट कर आता है, मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में, बढ़ता दुगुना उत्साह इसी हैरानी में, मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं. असफलता एक चुनौती है, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रहेगी देखो और सुधार करो, जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बगैर जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी. लक्षात ठेवा, ही कविता तुमच्या मनात ठेवा, मनगटात ठेवा, मेंदूमध्ये ठेवा, घरामध्ये छानपैकी लॅमिनेशन लावून ठेवा. तुम्ही तुमच्या मुलांना कळू द्या की याच्यामध्ये किती पॉवर आहे. सोहनलाल द्विवेदी ओके यांची सुंदर कविता आहे, लावणार तुम्ही घरामध्ये बघा. कवितेमध्ये काय पॉवर असते, आपल्या पोवडामध्ये कशी जबरदस्त पॉवर आहे की नाही. जय भवानी जय श्री जगदंबे, नमन तुझ अंबे, करुणी प्रारंभे, डफावर थाप तुंतुण्याचा, शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, शाही रहा भारतीयांचा प्राण, सिंह राष्ट्राचे गातो गुणगान जी 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 जी, सिंह राष्ट्राचे गातो गुणगान जी 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 जी. आहे की नाही. शौर्य म्हणजे काय, स्फूर्ती म्हणजे काय, प्रेरणा म्हणजे काय, एवढी शब्दामध्ये ताकद असते. संत तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहे, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दाची वाटू धन जन लोका. शब्दांची पावर असते, त्यामुळे नेहमी चांगल्या शब्दांचा वापर करायचा. छान मस्त मजेदार एनर्जी पोटेन्शियल, वा क्या बात आहे. मी आहे ना, मी आहे मदत करायला. काही वाटलं तर मला रात्री 12 वाजता फोन कर, मी तुझ्या मदतीला यायला तयार आहे. नाहीतर काय काय लोक भंगार शब्द वापरतात, पैसा घालाय, पाऊस काय पडलाय, चिखल सगळीकडे गाळगाळ झालेला आहे, हो की नाही. आयुष्य म्हणजे असंच भंगार, त्यांचं आयुष्य तसंच भंगार. पाऊस पडलाय, वाव, धरती फुलली आहे मस्तपैकी, आता फळं येणार, फुलं येणार, भाज्या येणार, धनधान्याने माझे शेतकरी खुश होणार, आपल्याला सुद्धा मस्तपैकी ह्या गोष्टी मिळणार. आपण कोणत्या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघतो त्याच्यावरती लाईफचा प्रतिसाद अवलंबून असतो. छान वाटतंय, मस्त वाटतंय, झकास वाटतंय.
क्या बात आहे.